माई राधे, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू माई. नमस्कार करते. अखंड सौभाग्यवती भव. माई मी पण करतो. सुखी राहा रे. हो चंदू माझ्या बुट्टे. बालिके, माझे आशीर्वाद तुझ्या पाठीशी नेहमीच असणार आणि तुझ्या पाठीशी सुद्धा बाळा. बाळा, तुझा टी शर्ट काळा, ते ग्रीटिंग कुठे? हा विसर. मी आणतो थांबा. 4 दिवसापासून बनवते, अजून झालं नाही. बसा बसा. आली मोठी विराजसची लाडकी बायको. विराजस, आता तुझी लाडकी बायको बघ काय करते. वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट. हॅपी बर्थडे. हा, आल्या आल्या दिसेल असं म्हणजे. नाही नको. उघडत नाही, जाऊ दे. कळलंय मला, बरोबर आहे. हॅपी बर्थडे. बाबा मस्त आहे ना? मस्त आहे मस्त आहे. चल चल चल. अग असावरी काय झालं काय? विराजसला शोधतीयस का? हो हो. अगं तू पण ते तर नाही. अगं विराजस कसला, सुमितला शोधते मी. एक वेळ देह सापडेल पण सुमित सापडणार नाही. तू नको काळजी करू, मी शोधतो सुमितला. हो हो. तुम्ही काय करताय इकडे? आम्ही बहिणीसाठी गिफ्ट आणलंय, ते लपवायचं होतं. तिला सरप्राईज द्यायचंय आम्हाला. कुठे ठेवायचं पण ते? त्या फाईल्स तिथे ठेवूया का? नाही नको. का पण? असं समोरच दिसेल ना एकदा. असं छान सरप्राईज पाहिजे आपल्याला. तिकडे नको. कपाट. हा मस्त जागा आहे कपाट. हा बेस्ट आहे. बेस्ट आयडिया. ठेव ठेव. केवढी हुशार आहेस ग तू. म्हणजे काय दादा? ठेवलंस? हो. आता दोघं येतील तेव्हा बघतील. खुश होतील दोघं. हो. शेवटी आयडिया कोणाची आहे? अरे तू हुशार आहेस. लेक कोणाची आहेस तू? तुमची. चला 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 चला. खुश. ते आल्यावर जे बघणार आहेत ना त्यांना धमाका होणार आहे. घरी या, कारण पार्टी अजून बाकी आहे. हॅपी बर्थडे राधा. राधाताई, अगं एक रात्र थांबली तर इतका काय फरक पडतो? राधाताई, तू थांबायचं म्हणजे थांबायचं. ए मुंग्या, हट्ट नाही करायचा. हा, ताईला असं थांबता नाही येणार. का? पण हे तिथंच घर आहे ना. हो, पण विराजसला आठवण येईल ना तिची.
हे चंदूशेठ, राधाताई ना रोज शॉवर बरोबरच राहते. आणि चंदूशेठ, एक दिवस जर ताई शॉवर बरोबर राहिली नाही तर त्याला काय आठवण येणार आहे? असं पण मला इतके दिवस ताईची आठवण येत होती, त्याचं काय? हा मग आली ना ती. तुला आठवण येते म्हणून तुला भेटायला आली की नाही ती? इतक्या कमी वेळासाठी असं असेल ना तर ताई कधीच मला भेटायला येणार नाही. मुंग्या, अरे मी परत येईल ना तुला भेटायला. राधाताई, तू तर बोलूच नको. तू ना मला फसवलंयस आणि म्हणून मी तुला कुठे जाऊ देणार नाही. मुंग्या, बस झाला तुझा हट्ट. हा, तुम्ही निघात नका त्याचं ऐकू, ते काही ऐकणार. चंदू शेठ, आजची रात्र राधाला राहू दे इथे. राधाताई, चल चला. अरे नाही, नको. अगं राधाताई, आता काय झालं? अरे आम्ही अचानक आलो ना बाहेरून, मी कपडे वगैरे आणलेच नाही. अगं जुने कपडे असतील ना घरात? हा, मी शोधून देतो. हा, नाही नाही नको माई, बाबांना नाही आवडणार. अरे का नाही आवडणार? म्हणजे सतत काय लावलंय बाबांना? हे आवडणार, ते नाही आवडणार, सकाळपासून हेच चाललंय तुझं. एक मिनिट थांब, मी लगेच विचारतो त्यांना. नाही नको ना विराजस, त्यांना नाही आवडणार. एक मिनिट राधा, माझ्या बाबांना मी जास्त ओळखतो का तू चांगली ओळखते? विराजसचा फोन आहे. डिवोर्स पेपरचं काम झालंय ना? हो हो दादा, विराजसच्या खोलीत असं बरोबर छान ठेवले, त्याला दिसतील असे. डन. हा बोल विराजस. बाबा, मी हे विचारायला फोन केला की आजची रात्र राधा इथेच तिच्या माहेरी राहिली तर चालेल का? नाही, बरेच दिवस इथे आली नाहीये, सगळ्यांना तिची आठवण येते, म्हणून म्हटलं एकदा विचारावं. अरे विराजस, माझी काय परवानगी घेतोयस? अरे मुलगी आहे त्यांची, त्यांना आठवण येणारच ना. राहू दे, तिला तिकडेच राहू दे. चालेल चालेल, ठीक आहे. चालेल बाबा, थँक्यू थँक्यू. शॉवर, थँक्यू 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 सो मच. आता शॉवर, पण ना एक अडचण आहे. तुला ना आज एकटंच उपावं लागेल. मुंग्या, एकटा कशाला? विराजस, तू पण थांब ना इकडे. नाही नाही चंदूशेठ, मी नंतर कधीतरी येतो. आता एवढ्या दिवसांनी राधा इथे आली आहे, तिला तुमची आठवण येत असते. राहू द्या तिला, तुम्ही मस्त गप्पा मारा, तिच्या गप्पा ऐका, उगाच माझी मध्ये लुडबुड कशाला? हा विराजस, थँक्यू. आजचा दिवस सगळ्यात सुंदर होता. राधा, मला तुझा प्रत्येक दिवस सुंदर करायचा आहे. ठीक आहे, मग येतो मी. माई, काळजी घ्या. सांभाळून जा रे. हो, चंदूशेठ तुम्ही काळजी घ्या. मुंग्या, अभ्यास कर रे. हो शॉवर, बाय. येऊ. राधा, विराजस, सांभाळून जा, काळजी घे. येतो.
कुठे राहिली पोरं? अजून कशी नाही आली? फोन करून बघतो थांब. विराजस ऐका द्या. अरे आलास का? बस बस बस, पाणी देतो. अरे राहू दे चाचू, घेतो मी. अरे असू दे रे, दमला असशील दिवसभर. घे. थँक्यू. आता मला सांग, काय काय झालं? कुठे कुठे फिरलात? आणि बस राधा कुठे आहे? अरे हो हो, किती प्रश्न एका वेळी, एकच विचार. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा एकच प्रश्न, राधा कुठे आहे? हा, ती माहेरीच थांबली. माहेरी? का म्हणजे? अरे सगळ्यांना आठवण येत होती तिची, म्हणून थांबली आजच्या दिवस. अरे पण आज म्हणजे तिचा वाढदिवस, तुम्ही दोघांनी एकत्र. अरे मग ठीक आहे की, दिवसभर वाढदिवस साजरा केला, फिरलो एकत्र, बस झालं. काय बोलली ती? आवडलं तिला? वाटतंय तरी. वाटतंय तरी? अरे काहीतरी बोलली असेल ना, काहीतरी सांगितलं असेल, काहीतरी. विराजस, अरे बसा 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 बसा. हा, काय झालं बाबा? काय झाला का सेलिब्रेट बर्थडे? हो बाबा. दमलायस का? नाही नाही, अजिबात नाही. काय झालं? काही नाही अरे, म्हणजे तुला काही दिवसांपूर्वी एक वेंडरची लिस्ट दिली होती, ती बघितलीस का? नाही म्हणजे राधा नाहीये, तुझ्याकडे वेळ आहे तर बघितलीस तर बरं होईल जरा. म्हणजे हो हो बाबा, करतो मी, लगेच करतो. हा कर कर, कामं कर, जरा लक्ष दे कामाकडे. अरे मोठा झालायस तू, लग्न झालंय तुझं, जरा काहीतरी थोडस. येस बॉस. झाले बर्थडे बिड्डे खूप झाले सेलिब्रेट करून. हा येस बॉस, करतो बाबा. आलोच आम्ही. जा विराजस, जा लवकर खोलीत जा. तुझ्या बायकोने तुझ्याकरता मस्त रिटर्न गिफ्ट ठेवलंय, तुला नक्कीच ते आवडेल. आजची रात्र राधाला राहू दे इथे. मी काहीही विचार न करता इथे राहिले खरे, पण घरी काही झालं तर नसेल ना? बाबांनी विराजसला ठीक तर असेल ना तो? राधानं काही फोन नाही केला? तिला काही बोलायचं असेल का? तिच्या डोळ्यात जे प्रेम मला दिसलं ते व्यक्त करायचं होतं तिला. निघताना तर वाटलं ती मिठीच मारेल. कॉल करून बघू का तिला? करतोच, व्हिडिओ कॉल करतो, म्हणजे चेहरा बघूनच कळेल. हॅलो हॅलो राधा, एक मिनिट. काय रे, काय झालंय? कुठे काय? मग
फोन का केलास तू? ते सहज. नाही सहज म्हणजे हे विचारायचं होतं. औषध ते कुठलं औषध कधी घ्यायचंय मला माहित नाही ना, म्हणून फोन केला होता. सहज नाही. सहज कशाला करीन. अरे ती पांढरी गोळी आहे ना ती, आणि पिवळी आत्ता घ्यायची जेवण झाल्यावर, आणि जी गुलाबी आहे ना ती ब्रेकफास्ट नंतर घ्यायची सकाळी. बर. ते राधा, आज काही सांगायचं होतं का तुला? राधा, मनात काही वेगळं चाललंय का? राधा, राधा काय झालं? धीरजस, हा, तू काम करतोयस का आता? हो ना, बाबांनी दिलंय जरा काम, तेच करत बसलोय. म्हणजे आता लगेच काम करणार आहेस का? हो. काय गो? अरे आराम कर ना तू. आराम कशाला? अरे आज दिवसभर बाहेर होतो ना आपण, खूप धावपळ झाली असेल तुझी. आल्या काय लगेच कामाला बसलास? आराम कर ना. हा, नाहीतर तू एक काम कर, तू बाहेर जरा मोकळ्या हवेत चक्कर मारतोस का? एक काम कर, टेरेसवर जा, नाहीतर आपलं लॉन आहेच, लॉन मध्ये फिर. असं आल्या कामाला बसलास तर त्रास होईल तुला आणि कामही नीट नाही होणार ना. अगं तिकडे कशाला? अरे तूच नाही का मला म्हणायचं, राधा स्वतःला वेळ दे. आपण वेळ काढून मोकळा श्वास घ्यायला हवा, स्वतःला वेळ द्यायला हवा, मग ते तुला पण अप्लाय होतच ना. आणि तू इतकं केलंस माझ्यासाठी, थोडा वेळ स्वतःला पण दे ना. नाही, मी ठीक आहे. फिराजस, मी हे तुझ्याच काळजीने सांगते, नाहीतर त्रास होईल तुला. हा, आता एवढं गर्लफ्रेंड काळजीने सांगते तर गर्लफ्रेंडचं ऐकायला नको का? बाय. अजून काही झालं कसं नाही? इतकं शांत कसं काय सगळं? डिवोर्स पेपर मिळाले असतील ना विराजसला?
मीच जाऊन ठेवायला हवे होते. असावरी म्हणजे ना सगळा बिंडोक कारभार आहे. दादा 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 काय 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 ते विराजसना डिवोर्स पेपर पाहिले का? अरे घरात काही तमाशाच घडला नाही अजूनपर्यंत. बघ ना त्याला का सह्या केले ते ना. हा मी केव्हापासून वाट बघते यार. तू वाट बघतेस, तू वाट बघतेस. मी कधीपासून वाट बघतोय. माझं चुकलंच. तुला काम दिलं ना हेच माझं चुकलंय. दादा तू माझ्यावर कशाला चिडतो किंवा मला कशाला ओरडतो रे सारखा सारखा? आता तुझ्या मुलांना बघितले नाहीत पेपर्स, त्यात माझा काय दोष? मग विराजच नक्की करतोय काय? चला येते मी आता. का ग अशी निघालीस? नाही अगं जायला हवं मला. सकाळी गेली असतीस. ए माई माई काय काय होतंय काय? आता निघते तर कशाला निघतेस? आली तेव्हा कशी काय आलीस? काय करायचं काय पोरीनं? यायचं की नाही? हे राधाबाई, माईचं काय म्हणणं आहे ना ते ऐकून घे. ते काय माझ्या लक्षात राहत नाही. तू ऐकून तू लक्षात ठेव. आज चला मी येऊ का चंदूशेठ? उशीर होतोय ना. जा तू तुझ्या वेळेत जा. माझं असं काही नाही. मी 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 आधीच म्हणत होतो कशाला राहतेस इथे. मला माहितीये आता तुम्हाला दोघांना एकमेकांशिवाय करमत नसेल. बोल ना, खरंय ना? चला येते हो मी. राधाताई मी तुला जाऊ देणार नाहीये. ए बोललास का? हे बघ मुंग्या, हट्टीपणा करू नकोस. जाऊ दे ताईला. नाही चंदूशेठ, ताई तू राहणार आहे असं ठरलं होतं ना ग. मी काय काय मज्जा करायचं ठरवलं होतं. आता कसं करणार सगळं? मुंग्या मला जावं लागेल बाळा. मी नंतर येते ना पुढच्या वेळी. आता जाते. नाही ताई नाही, तू उद्या जा, नाही तर मी तुझ्याशी बोलणारच नाही. मला जायला पाहिजे रे. तिला जायला पाहिजे रे. गेली नाहीस तर काय होईल? नाही गेलीस तर काय होईल? मुंग्या हे बघ, विराजच दादाला बरं नाही ना. मग त्याला अचानक काही त्रास झाला तर? त्याला माझी गरज लागली तर मी असायला हवं ना तिथे. मुंग्या तू शहाणा मुलगा आहेस ना, मग ताईचं ऐकायचं. ऐकशील ना?